हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज झालं। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यावेळी उपस्थित होते। समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरेल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला। शेतमालाची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे। मुंबई ते नागपूर या मुख्य शहरांबरोबरच 15 जिल्ह्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे वेळेची बचत होणार असल्याचं डॉक्टर पवार म्हणाल्या। तर या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागेल असं भुसे म्हणाले। हा टप्पा सुरू झाल्यानं ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी ही प्रवासी वाहतूक, तसंच शिर्डी अहमदनगर आणि नाशिकमधल्या सिन्नर तसंच इगतपुरी परिसरातल्या शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेनं होणारी मालवाहतूक सुलभ आणि जलद होईल। या टप्प्याच्या लोकार्पणानंतर समृद्धी महामार्गावरच्या 701 किलोमीटर मार्गापैकी वाहतुकीसाठी उपलब्ध मार्ग 625 किलोमीटरचा होणार आहे।